बाबांनी खूप टेन्शन घेतलंय. हो ना, पण साहजिकच आहे. पण फार मनाला लावून घेतात ते, त्यांना समजावायला हवं. बाबा थोडं पाणी घ्या, बरं वाटेल तुम्हाला. नाही श्रेयस, मला काही नकोय. बाबा घ्या ना. माझ्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला. अहो नाही, तुमच्यामुळे काहीच प्रॉब्लेम झाला नाहीये. अरे मीच वाट लावली. बाबा असं काही नाहीये, शांत व्हा बरं तुम्ही. राधिका, माफ कर मला. अहो रागाच्या भरात कोर्टात जे काही बोललो ना, त्यामुळे संशयाची सुई तुझ्यावर येऊन परत एकदा ठेपली आहे का? बाबा तुम्ही हे काय बोलताय? हात काय जोडताय? तुम्ही इतकं वाईट वाटून घेऊ नका. शांत व्हा बरं तुम्ही. राधिका, चूक माझी आहे. माहिती नाही की नकळत माझ्या तोंडातून कसं काही निघालं. म्हणजे मी कसं बोललो हेच कळत नाही मला. बाबा कोर्टात असंच करतात, असेच प्रश्न विचारतात आणि आपल्याला शब्दात अडकवतात. तुम्ही नका त्रास करून घेऊ. खरं आहे तुझं. त्यांनी विचारलेल्या प्रश्नामध्ये मी कसा गुरफटलो माझं मलाच कळलं नाही रेवती. बाबा खरं तर तुम्ही थोडं सांभाळून बोलायला हवं होतं त्यावेळेला. हाऊ यू फीलिंग ऑरेंज अंकल? शनाया चल इथून. बाबा शांत. तू मध्ये एक शब्द बोलायचा नाही. कळलं ना तुला? अहो बाबा मी कुठे काय म्हणतोय, मी तिला गप्पच करतोय ना. तू जरा थांबतोस का? ते ऑलरेडी टेन्शन मध्ये आहेत. असू दे ना मग टेन्शन मध्ये. आता कळलं ना दुसऱ्याशी वाईट वागलं की कसं असतं. मला नको नको ते बोलला होतात आणि मला शिक्षा देण्याचं ट्राय करत होतात. पण तसं होणार नाही ऑरेंज अंकल. शिक्षा तुमच्या सुनेलाच होणार आहे. ओके? तू जातेस का? हे बाई, मी ना हात जोडतो तुझ्या समोर. हो तर पाया पडतो, पण जा इकडनं. झाला तेवढा त्रास पुरे, आता अजून नको त्रास दिवसा मला. गुरु सर तुम्ही तरी घेऊन जा ना हिला. शनाया चल ना प्लीज. किती निर्लज्ज आहे. इतकं सगळं होतंय तरी थांबतच नाही. जाऊ दे रेवती, लक्ष नको देऊ. जाऊ दे काय? आणि जाऊ दे म्हटलं की हिला बरंच आहे. शनाया प्लीज, आता कोर्टामध्ये उगीच इश्यू नको व्हायला. चल तू प्लीज. काय चल चल चल? बघतोस ना किती हेटेड आहे या लोकांना आपल्यासाठी. सो जेलिस. पण आता काहीच उपयोग नाहीये, कारण गॅरी अथर्वची कस्टडी तर तुला मिळणार आहे. राधिका आता क्रिमिनल डिक्लेअर होईल, जेलमध्ये जाईल. मग अथर्व आता आमच्याकडे राहणार, माझा आणि गॅरीचा मुलगा म्हणून. तुला माहितीये गॅरी, मी त्याच्यासाठी एक चाइल्ड साइजचा एक बेड पण बनवायला टाकलाय. लवकरच आपल्याला डिलिव्हरी मिळेल. हो ना राधिका? तुला आता शिक्षा होऊच देत राधिका. आणि तुझी सगळ्यात मोठी शिक्षा ही असेल की तुझा मुलगा तुझ्यापाशी नसेल. एक्सक्यूज मी. ए तू मला काय पण सांगू नको रे. मी तुझं अजिबात ऐकणार नाही. आणि तू जे काय सांगतोस ना परत 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 तेच सांगतोय, त्याचा माझ्यावर काय पण परिणाम होणार नाही. म्हणजे एका निष्पाप व्यक्तीला गुन्हेगार ठरवून तिला शिक्षा दिली जाते, हे चालणार आहे तुला? तू मला असं ते ह्याच्यात असं गुंतवणूक करू नको ना, भावनेच्या ह्याच्यामध्ये गुंतवणूक करू नको. मी काही विचार करू शकत नाही, काही होणार नाही. अरे एकदा त्या सोन्याच्या जाळ्यात मी अडकलो होतो की नाही, आता मला परत कुठल्याच ह्याच्यात अडकायचं नाहीये बस. अरे ते सोन्यामुळं
पैसा भरी पैसा गेला सगळा, जे मला पाहिजे होतं ते काही झालंच नाही आणि सगळं काही नको आता, मला काही करायचं नाही. आणि हे बघा माल तिला मला अडकायचं होतं, त्या गॅरीला आणि त्या शॉण्याला अडकायचं होतं. बस मी काम केलं. आता त्याच्यामध्ये ती राधिकाबाई मसालेवाले अडकली. आता मी काय करू त्याला? कारण कसं असतं, म्हण आहे सुक्याबरोबर कधी कधी ओलं पण चढतं. त्याला काय करणार आपण? खूप चुकीचं वागतोयस तू पोपटराव. अडकवायचं होतं ना शनायाला, नाही पण मग लोकांचा विचार नाही करतायत. निदान या गावाचा तरी विचार कर. मोठेपणा कोणाकडून हवाय तुला? या पंटर लोकांकडूनच हवाय का फक्त? अरे काहीतरी चांगलं काम झालं ना तुझ्या हातून तर लोक मान देतील तुला, मोठेपणा देतील. नाही पण हे पण नकोय बहुतेक तुला. नाही पण तू कोणाचाच विचार नाही करणार, कारण तुझ्या डोक्यात फक्त शनायाला अडकवणं आहे. ते सुद्धा होत नाहीये ही गोष्ट वेगळी. त्या शनायामुळे राधाचं अख्खं आयुष्य पणाला लागले हे सुद्धा कळत नाहीये तुला. थोडा तरी विचार कर पोपटराव प्लीज. सरिता ते काय झालं असेल तिथे कोर्टात? बघा ना, फोन करते कोण उचलतच नाहीये फोन. नाही ना, फोन तर कोणी उचलणारच नाही ना. का? फोन उचलणं तिथे मनाई आहे ना, नाहीतर मग गुन्हा दाखल होते म्हणे. अरे बापरे, असं आहे होय? पण आपल्याला समजणार कसं तिथे काय झालं ते? खूप काळजी वाटते हो. काळजी तर मलाही वाटून राहिली. बरं वा पराठा साहेब, एकदम बाजी मारली ना तुम्ही. थँक्यू. नाही, माझा विश्वास होता तुमच्यावर म्हणून तो तुमची निवड केली. मार्क माय वर्ड, राधिका सुभेदार आता ही बाजी जिंकूच शकत नाही. आर यू सिरियस? येस ऑफकोर्स. कारण त्यांच्या मनामध्ये गुरुनाथ आणि तुमच्याविषयी किती द्वेष आहे हे आपण कोर्टात दाखवून दिलं. आता केस आणखीनच क्लिअर झाली आहे आणि मी खात्रीने सांगतो कोर्ट या सगळ्या गोष्टींचा विचार नक्की करणार. नाही पण तो झुंजारराव, तो काय गप बसणार आहे काय? त्याची काळजी नका करू. ते काही बोलले तरी मी आहे ना बोलायला. केसचा निकाल आपल्याच बाजूने लागणार. वा चला जरा कॅन्टीन मध्ये जाऊया प्लीज. येस. काय होणार आहे काय माहिती, मला तर काहीच कळत नाहीये. एक मात्र आहे, राधिकाबद्दल मला काही प्रेम नाहीये, पण मला अजूनही वाटतंय याची शिक्षा राधिकाला व्हायला नकोय. हा कोण माणूस आहे ज्याने हे सगळं केलंय ते तरी समोर यावं. गॅरी चल ना. राधिका, माझ्यामुळे तू संकटात पडशील. नाही बाबा, हे पा तुम्ही मनाला लावून घेऊ नका, असं काही नाहीये. हा अगं पण माझ्या वाक्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होणारच ना. मी वकिलांशी बोलते ना, नाही होणार आणि असं काही. तुम्ही नका काळजी करू, बसा बरं, शांत व्हा, बसा. आलेच. हा वकील साहेब, बाबांना ना जरा वाईट वाटतंय, पण ते जे काही बोलले त्यामुळे काही प्रॉब्लेम होईल का? कसं आहे ना राधिका मॅडम, खरं तर जे काही कोर्टात आत्ता घडलंय त्याच्यामुळे प्रॉब्लेम तर होऊच शकतो. पण तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, मी बघून घेईन सगळं. पण म्हणजे नेमकं काय करणार?
कसं आहे, राधिका मॅडमला जो काही सपोर्ट मिळतोय तो सगळा सपोर्ट आपण जर कोर्टासमोर सादर करू शकलो तर खूपच फायदा होईल आपल्याला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला पुढची तारीख मिळू शकते, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त वेळ मिळेल. वकिलांनी बाबांना कोंडीत पकडलं. हो ना, राधिकाताईंसाठी आपण देवाला साकडं घालूया. काही झालं ना तरी राधिकाताई सुटल्या पाहिजेत. खूप टेन्शन आलंय. सुटतील. राधिकाताई सच्चा आहेत आणि त्यांचा खरेपणा कोर्टात सिद्ध होईल. तसंच होऊ दे ग बाई, तसंच होऊ दे. ठीक आहे, बघूया काय होतंय ते. सौमित्रचा काही फोन म्हणजे मला तरी नाही आलाय. नाही, मलाही काही माहिती नाही. आनंद फोन करत होता त्याला, पण मलाही कळत नाहीये. म्हणजे सौमित्र असं न सांगता कुठे गेला असेल. मला खूप टेन्शन येते ग रेवती. मागच्या वेळेस सारखं काही घडायला नको. अगं असं काही होणार नाहीये, तू नको टेन्शन घेऊ. तितकंच काहीतरी महत्वाचं काम असेल ना, म्हणून तो आला नाहीये, नाही तर आलाच असता. नाही पण तसं न सांगता कुठे जात नाही तो, म्हणून. चला राधिका मॅडम, आत्ता आपली खरी परीक्षेची वेळ आहे. चला. बाबा, कोर्टाचं काम पुन्हा सुरू करण्यात यावं. मिस्टर पराडकर, प्लीज प्रोसीड. येस युअर ऑनर. युअर ऑनर, प्रत्येक गुन्ह्याला एक उद्देश हवा असतो, जो की मी आता पुन्हा एकदा कोर्टात सिद्ध केलाय. राधिका आणि तिच्या लोकांना कधीही शनाया आणि गुरुनाथ आवडलेच नाही, आणि केवळ याचसाठी त्यांनी स्वतःच्याच कंपनीच्या पार्टीत विष घालवलं युअर ऑनर. आणि त्याची बॉटल त्यांच्या कारमध्ये सापडली आणि रिसीट त्यांच्या ऑफिसच्या केबिनमध्ये. तेव्हा माझी कोर्टाला विनंती आहे की त्यांनी राधिका सुभेदार यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा द्यावी. युअर ऑनर, माझे वकील मित्र पराडकर साहेब राधिका सुभेदार यांना जवळजवळ फासावरच लटकवायला निघालेले. पराडकर साहेब, कोर्ट न्यायालय कशा करता असतात, आणि इथे तर कोणतीही शहानिशा न करता एखाद्या स्त्रीला गुन्हेगार ठरवणं कितपत योग्य आहे, आणि तेही अशा स्त्रीला जिच्याविषयी कुणीही वाईट बोलत नाहीये. माय लॉर्ड, काल राधिका सुभेदार यांच्या घरासमोर अनेक लोक जमले होते. अनेक लोकांनी सोशल मीडियावर राधिका सुभेदार यांच्या बाजूनं अनेक पोस्टही केल्या होत्या. अर्थात तुम्हाला हे सगळं माहिती असेलच. तुमच्याही मोबाईलवर तसे मेसेजेस आले असतील. वी सपोर्ट राधिका हे कॅम्पेन खूप मोठ्या प्रमाणात झालं आणि ते गाजलं सुद्धा. मी त्याची एक झलक कोर्टासमोर सादर करू इच्छितो. परवानगी आहे. आता तुम्ही पाहत आहात की वी सपोर्ट राधिका कॅम्पेनने किती जोर धरलाय. तुम्हाला काय वाटतं, राधिका सुभेदार निर्दोष आहेत का? हो, निर्दोष आहे. कारण तिथे चांगलेच काम केलेले तिने आणि चांगलेच करत राहते ती. पण हो, निर्दोषच आहे. ती माझ्या बहिणीसारखी आहे आणि असं ती करूच शकत नाही. हा, निर्दोष आहे. राधिका असे करू शकत नाही. निर्दोष आहे. आमची राधिका निर्दोष आहे. जिथे जातोय तिथे सर्व हेच बोलतायत की राधिका सुभेदार निर्दोष आहेत. वाह वाह, सुंदर होता नाही एवी? वाह, मस्त होता एवी. एखाद्या राजकीय पेच प्रसंगालाही लाजवेल असा स्टंट राधिका आणि तिच्या सहकार्यांनी केला आहे. मिलॉर्ड, हे असं पैसे दिले ना की लोक रस्त्यावरती उतरतात ना, नारेबाजी करतात, घोषणा देतात, सपोर्ट करतात. पण मिलॉर्ड, राग, क्रोध आणि मत्सर या अशा गोष्टी आहेत ना की ज्यामुळे माणसाच्या हातून गुन्हा घडतोच. हे पुन्हा एकदा सांगतो युअर ऑनर,
पैसे चारल्यानंतर हे सगळं सहज शक्य होतं. वाह वाह पराडकर साहेब वाह. युअर ऑनर सॉरी. पराडकर साहेब, खूप लोक होते ना या एव्ही मध्ये. आता तुम्हीच मला सांगा किती किती लोकांना पैसे वाटणार? एवढ्या लोकांना? राधिका सुभेदार यांनी साखरगाव दत्तक घेतलेले. त्या गावातल्या कित्येक लोकांना त्यांनी वेळोवेळी मदत देखील केलेली. अहो इतकंच कशाला, तिथल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न त्यांनी वेळोवेळी हाताळलेला आहे. तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही प्लीज त्यांचे बुक्स ऑफ अकाउंट्स चेक करा. इथे आलेल्या प्रत्येक माणसानं हेच सांगितलेलं आहे की राधिका सुभेदार यांचं कॅरेक्टर किती चांगलं आहे. हो, आयुष्यभर खूप चांगलं वागल्यानंतर सुद्धा ती व्यक्ती कधी वाईट वागणारच नाही याची काय गॅरंटी आहे? अच्छा, म्हणजे तुम्ही आता कायदा हातात घेऊ पाहताय का? हेच मला सांगायचं आहे. कायदा कोणी हातात घेऊ शकत नाही आणि कोणी जबरदस्ती. ऑर्डर ऑर्डर. हे बघा, दोन्ही वकिलांना सक्त ताकीद देण्यात येत आहे. हे न्यायालय आहे, त्याचं भान ठेवा. सॉरी युअर ऑनर. डिफेन्स, तुम्ही बोलू शकता. युअर ऑनर, मी या प्रकरणातला एक अत्यंत महत्वाचा साक्षीदार, ज्याची साक्ष अद्याप कोर्टात झालेलीच नाहीये, त्याला म्हणजेच ओमकार सावंत याला, ज्यानं हे सगळं केटरिंगचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं, त्याला कोर्टासमोर हजर करण्याची परवानगी मागतो. परवानगी आहे. ओमकार सावंत हाजीर हो. तर ओमकार सावंत या सगळ्या पार्टीची ऑर्डर तुम्हाला कोणी दिली होती? शनाया सबनीस यांनी दिली होती. शनाया सबनीस, पॉइंट टू बी नोटेड. या पार्टीचा मेन्यू कुणी ठरवला होता? मेन्यू सुद्धा शनाया सबनीस यांनीच ठरवला होता. आता मला सांगा, राधिका सुभेदार यांचा या सगळ्या पार्टीच्या अरेंजमेंट्समध्ये काही सहभाग होता का? त्यांचा सहभाग नव्हता यात. नव्हता. आणि तुम्ही अन्न तुम्ही ज्या वेळेला आणलं आणि तुम्ही त्या किचनमध्ये ठेवलं, त्यावेळेला तुम्ही राधिका सुभेदार यांना किचनच्या दिशेने जाताना पाहिलं? नाही. नाही पाहिलं. माहित नाही. मलाही काही प्रश्न विचारण्याची परवानगी मिळावी मिलॉर्ड. परवानगी आहे. थँक्यू. ओमकार सावंत, तुम्ही आता जे काही सांगितलं, म्हणजे मेनू शनायाने ठरवला, जबाबदारी तिची होती, वगैरे वगैरे सगळं सगळं मान्य आहे आपल्याला. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. त्या दिवशी पार्टीसाठी तुम्ही जे अन्न आणलं होतं ते अन्न शनायाने टेस्ट करून बघितलं होतं का? हो, केलं होतं. युअर ऑनर, ज्यावेळेला पोलीस चौकशी करण्यासाठी शनायाच्या घरी गेले होते तेव्हा शनायाला उलट्या होत होत्या, तिलाही पोटामध्ये मळमळत होतं. मात्र ऍट द सेम टाइम राधिकाच्या जवळचे खास जेवढे सहकारी त्या पार्टीमध्ये होते त्यांना कोणालाच विषबाधेचा त्रास झाला नाही. युअर ऑनर, याचाच अर्थ हे सगळं राधिकाने घडवून आणलंय. थँक्यू. तुम्ही जाऊ शकता. आणखी कोणाला काय बोलायचे? युअर ऑनर, राधिका सुभेदार यांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांनी आजवर केलेल्या या सगळ्या चांगल्या कामांचा योग्य तो आदर राखून सन्माननीय कोर्टानं योग्य तो निर्णय द्यावा अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो.